नसीम खान यांची काँग्रेस पक्षावर थेट नाराजी आहे। काँग्रेसकडून मुस्लिम समाजातील एकाही उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं नाही। 48 लोकसभा मतदारसंघापैकी असं म्हणत नसीम खान यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिलेली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं समाजामधील व्यक्तीला उमेदवारी न मिळाल्यानं आपण नाराज असून या सगळ्या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं देखील नसीम खान यांनी म्हटलेलं आहे। पण त्याचबरोबर आपल्याला 2 महिन्यांपूर्वीच आपल्याला निवडणूक लढवायची असं श्रेष्ठींकडून सांगण्यात आलेलं होतं, हेही सांगायला नसीम खान विसरलेले नाहीयेत। पाहूया नाराजी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नसीम खान यांनी काय काय खुलासे केले आहेत। सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईचे विविध संघटन असो, उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषी संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्याक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रातील, त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे। मी प्रचार समितीतून त्यागपत्र दिल्यानंतर प्रचार करण्याचा विषय संपलेला आहे। ती पण माझी बहीण आहे, त्याचा विरोध माझा नाही आहे। मी पूर्वीच सांगितलं की कुठलाही उमेदवाराचा विरोध माझा नाही आहे। माझा विषय असा आहे, माझा खंत असा आहे आणि जे समाजाची खंत आहे ती माझी खंत आहे। राज्य काँग्रेसनी तर 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, त्यांनीच मला तयार केलं होतं। महाराष्ट्राच्या नेत्यांनी तयार केला होता। एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे, बोलायला येत नाही, आजूबाजूला कोणी नाही, आपला जिल्हा सांभाळू शकत नाही, असे एकाच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काही बिचौली तयार झालेले आहेत पक्षामध्ये। म्हणून पक्षाचे जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जागृत करणं आमचा कर्तव्य आहे। काँग्रेसच्या नसीम खान यांना एमआयएमची ऑफर आहे। मुंबईतून एमआयएमच्या तिकिटावर लोकसभेची ऑफर देण्यात आलेली आहे। खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत या संदर्भात ऑफर दिलेली आहे। नसीम खान काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि नसीम खान यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या प्रचारक पदाचा राजीनामाही दिलाय। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं आणि ही ऑफर दिली। काय ट्विट आपण बघूया। आपण इम्तियाज जलील यांनी नेमकं काय ट्विट केलेलं होतं तर इम्तियाज जलील म्हणालेले होते, जर नसीम खान नाराज असतील तर त्यांनी एमआयएम मध्ये यावं, एमआयएम त्यांना मुंबईतून निवडणुकीकरता उभं करेल, अशा अर्थाचं ट्विट या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी केलेलं होतं। मला एमआयएमवर काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद। मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही। महायुती किंवा वंचितकडून तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही मला कोणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही। आता आरिफ नसीम खानचा मी काल टीव्हीवर बघत होतो, सगळ्या चॅनल्सवर फ्लॅश सुरू होतं की नसीम खान नाराज, राजीनामा दिला। मला इतका आनंद वाटला की त्यांनी राजीनामा दिला। बघा, एक नेता तर आहे। मग डिटेल्समध्ये गेल्यानंतर त्याने राजीनामा कशाला दिला की निवडणुकीच्या वेळी एक स्टार प्रचारकांची लिस्ट तयार करण्यात येते। त्यांच्या पक्षातून 30 लोक आहेत। त्यांचं काम काय की या स्टेजवर भाषण ठोकायचं, मग दुसऱ्या स्टेजवर जायचं, तिथे भाषण ठोकायचं, त्यांना आपण स्टार प्रचारक म्हणतो। त्याचा राजीनामा दिलेला आहे की मी आता भाषण नाही ठोकणार पण पार्टीमध्ये राहणार। इतकी चीड निर्माण झाली होती आरिफ नसीम साहेब, तर पक्षाला लात मारायचं होतं तुम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।